स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा पोलीस भरतीच्या संदर्भात व्हिडिओ आहे। पोलीस भरतीच्या संदर्भातील जे काही एक भयान वास्तव आहे किंवा एक राजकारण आहे, यामागची भूमिका आणि आपल्या विद्यार्थ्यांना जो काही फटका बसणार आहे किंवा एक मनोबल खचवणारा नाही, तर एक वास्तविकता तुमच्यासमोर सांगतो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भरतीच्या संदर्भात जे काही परिपत्रक आतापर्यंत जे आलेत तर ते आपल्या भरतीला हुलकावणी देणारे होते। यात विद्यार्थ्यांनो विचार करा तुम्ही की मे महिन्यापासून 20 मे नंतर ग्राउंड होणार आहे, 10 मे नंतर ग्राउंड होणार आहे, नंतर 6 जून, नंतर 10 जून आणि आता 19 जून। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व ज्या बाबी आहेत या बाबींचा आपल्याला सारासार विचार करायचा आहे। तुमची भरती होणार नाही याच्यातला भाग नाही, परंतु एक वास्तव असं आहे की जे कधी भरती चं सुद्धा एक जे आलेला आहे, सध्याच्या भरतीच्या मागे जे विडका आलेला आहे त्याचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, एक SABC विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेटच्या मुळे, आणि दुसरा मुद्दा वयवाढीचा संदर्भातला मुद्दा, जे शासनाने हो बोलले परंतु आताही अजूनही त्याचा निर्णय लागलेला नाही आणि तो निर्णय कोर्ट निर्णय जो आहे हा 13 तारखेला आहे विद्यार्थी मित्रांनो। परंतु जर कोर्ट निर्णय जर शासनाच्या बाजूने लागला तर विद्यार्थ्यांचं कसं होईल, वेळ लागेल का, ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि याकरताच हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही वास्तव काय आहे हे माहिती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि माझ्या चॅनलला जर आपण प्रथमतः बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ जे आहेत किंवा येणारी जी काही माहिती आहे सर्व माहिती आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो। वास्तव असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जून महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे, 19 तारखेनंतर ग्राउंड होणार आहे। तुम्हाला माहीत आहे कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मेजॉरिटी म्हणजे जो पावसाचं जे प्रमाण आहे हे पावसाचं प्रमाण आपल्याकडे खूप जास्त असतं जून आणि जुलै महिन्यात। आणि एवढे सारे, जसं मुंबईचे जर विचार केला तर 4.5 लाख विद्यार्थी आहेत। जिथे कमी विद्यार्थी आहेत तिथे मान्य करू, आणि ही जी भरती आहे ही भरती मला वाटते प्रथमतःच विद्यार्थी मित्रांनो डांबरिंग रस्त्यावरती होणार आहे। मग डांबरिंग रस्त्यावरतीच 100 मीटर होणार, 1600 मीटर होणार आणि गोळाफेक पण होणार विद्यार्थी मित्रांनो। आणि बहुतेक करून सर्व जे अभ्यास करणारे आणि पोलीस भरती करणारे सर्व विद्यार्थी हे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात, आणि हे सर्व विद्यार्थी मित्रांनो यांचे शूज आणि बाकी गोष्टींचा जर विचार केला तर डांबरिंगवरती पळण्यासाठी यांना किंवा धावण्याकरिता यांना ह्या सर्व गोष्टी चुकीच्या असतात विद्यार्थी मित्रांनो। आणि ह्या सर्व गोष्टी तिथेच ह्या सर्व गोष्टी करणं हे सुद्धा चुकीचं असते। आणि भर पावसामध्ये जर पाऊस कंटिन्यू 3 ते 4 दिवस असलं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो डिले होईल, वेळ लागेल या सर्व भरतीला आणि भरती खोळंबेल। या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं फिजिकल येत आहे तो विद्यार्थी मागे राहील, 5 ते 6 मार्काचा त्याला फरक पडेल, गोळाफेक येत आहे तर गोळाफेक येणार नाही, या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल। हे वास्तव आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे भरतीमध्ये इकडे 50 पैकी त्यांना 40-45 मार्क्स मिळत असेल तर पावसाच्या वेळेला या सर्व गोष्टी चुकीच्या होणार आहेत मित्रांनो, कारण त्याने केलेली ही प्रॅक्टिस ही रस्त्यावर असेल, एखाद्या मातीच्या जागेवर असेल, पण डांबरिंगवर केलेली नसल्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये त्याला फरक पडणार आहे। 100 मीटरसुद्धा हाच विचार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आपले जे विद्यार्थी आहेत हे आपले विद्यार्थी काही महागडे काही शूज वापरत नाहीत, त्यामुळे हा सुद्धा साधा सेगाचे शूज वापरतात विद्यार्थी मित्रांनो। मग याचासुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, हे वास्तव आहे। ही वास्तविकता तुमच्यासमोर मी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो। मग एक आपल्या ग्रामीण भागातील आणि गरीब विद्यार्थ्याला पोलीस भरती करण्यासाठी किंवा पोलीसमध्ये एक कॉन्स्टेबल किंवा एक पोलीस होण्यासाठी एवढा सारा आटापिटा विद्यार्थ्यांना तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इकडे जर शासनाच्या बाजूने जर निर्णय लागला नाही तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो भरती ही लेट जाईल, लांबणीवर जाईल। कारण जर SABC विद्यार्थ्यांना जर यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना जर पुन्हा वेळ दिला तर पुन्हा टॅब येईल आणि त्यात पुन्हा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। मग त्याच्यासाठी त्यांचा पण विचार केला जाईल। नंतर वयवाढीच्या संदर्भात जर असेल तर वयवाढ होणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फॉर्म भरायला वेळ दिला जाईल 10 ते 15 दिवस। मग ते सुद्धा याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि यामुळे भरतीसुद्धा लांबणीवर जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हे एक वास्तव आहे, हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल। म्हणजे तुमची भरती होऊ नये अशातला भाग नाही, पण जे वास्तव आहे ते वास्तव मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे विद्यार्थी मित्रांनो। याचासुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल। आणि तुम्ही सर्वांनी जे तुमचं फिजिकल आहे, जे तुमची लेखी परीक्षा आहे, या सर्व बाबी ज्या लक्षात घेऊन आपल्याला कायमस्वरूपी सातत्यानं विचार करणं गरजेचं आहे। कारण
तुम्ही अभी नाही तो कभी नाही याच वेळेला आणि ह्या संघर्ष असणार आहे तुमचा. कारण मला वाटतं पहिली भरती ही अशी आहे की ही कायमस्वरूपीला वादाच्या भोवऱ्यात असल्यासारखं आहे. म्हणजे मे महिन्यापासून तर आता जूनपर्यंत, जूनची ही शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो, 19 तारखेची, की या कोर्टाच्या निर्णयावर या सर्व गोष्टी अवलंबून आहे. शासन इकडं सांगतो आहे की नाही बा आम्ही काही होऊन जाईल, कितीही पाऊस असेल, मुसळधार पाऊस असेल, काही असेल तरी आम्ही भरती घेऊ म्हणजे घेऊ. यावर तुम्ही सुद्धा विचार करायचा आहे की पाऊस जर कंटिन्यू असला तर भरती कशी होईल, पोरं धावतील, पावसात धावतील का, या सर्व गोष्टीचा विचार आपण सर्वांनी, हे एक वास्तविकता आहे. याकरिता मी हा व्हिडिओ बनवला होता विद्यार्थी मित्रांनो. या गोष्टी तुम्ही समजून घ्या. तुम्ही सर्व अभ्यासू आहात, तुम्ही कायमस्वरूपी आपण सोबत आहोत. आणि महत्त्वाचा मुद्दा, वयवाढीच्या संदर्भात जे काही विद्यार्थी, आपले 3रा दिवस आहे आजचा विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेपासनं जे संविधान चौकात नागपूरला बसलेले आहे, अजूनही त्याची दखल घेतलेली नाही आहे. कोणत्याच मंत्र्यांनी किंवा कोणत्याच खासदारांनी तिथं कोणी दखल घेतलेली नाही आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला मदत आहे. इथून मी पण जाहीर करतो त्यांना की त्यांच्यासोबत आम्ही आहोत. कारण ते सर्व आपले भाऊबंद आहेत, SCBC भाऊबंद आहेत. आणि वयवाढीच्या संदर्भात जे काही पोरं आंदोलन करत आहेत हे सुद्धा भाऊबंद आहेत. यांनासुद्धा शासकीय नोकरीत म्हणजे याच्यात वय वाढवून ते सुद्धा आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये यावं ही एक आशा व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत आहोत. यावर हा जो व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.